नमस्कार मित्रांनो, दीप शिक्षा संकल्प यामध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामधील काही प्रश्न पाहणार आहोत. हे TATसाठी खूप उपयुक्त असे प्रश्न आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. चला तर आपण प्रश्न पाहूया. मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या टिंबाटिंबा यांनी केली आहे. हा पहिला प्रश्न आहे. याचे तुम्ही उत्तर मला कमेंटमध्ये करून दाखवायचे. दुसरा, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडले याचा अंदाजासाठी टिंबाटिंबा पद्धत अत्यंत उपयुक्त असते. 1. आत्मनिरीक्षण, 2. सर्वेक्षण, 3. प्रायोगिक, 4. जीवन वृत्तांत. तर याचे उत्तर आहे सर्वेक्षण. 2. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे टिंबाटिंबाचे उदाहरण आहे. तर 1. समावेश, 2. मनाचा कल, 3. इंद्रिय भ्रम, 4. चित्तभ्रम. तर याचे उत्तर आहे इंद्रिय भ्रम. त्यानंतरचा प्रश्न आहे, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना टिंबाटिंबा प्रकारच्या असतात. तर 1. अनुकरणात्मक, 2. सृजनात्मक, 3. व्यावहारिक, 4. पुनरुत्पादक. तर याचे उत्तर आहे सृजनात्मक. कवी, कथाकार, चित्रकार, नाटककार, शिल्पकार इत्यादी सृजनात्मक कल्पना असतात. आपली कला सादर करताना अन्य अनुभव अशा कल्पना आज चढवतात. उदाहरण नाटककार, चित्रकार यांच्या कल्पना. पुढचा प्रश्न पाहूया आपण. अध्यापनशास्त्र म्हणजे काय? तर अध्यापनशास्त्र म्हणजे याचे उत्तर आहे 1. पद्धती व प्रतिमान, 2. अध्यापन सूत्रे, 3. तत्त्वे व नियम, 4. वरील सर्व. तर अध्यापनशास्त्र म्हणजे याचे उत्तर 4 बरोबर आहे. पद्धती व प्रतिमान, अध्यापन सूत्रे, तत्त्वे व नियम. अध्यापनशास्त्र. अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रवृत्त करणे, त्यांच्या वर्तनात योग्य बदल घडवून आणणे, यालाच अध्यापनशास्त्र असे म्हणतात. व त्यात ठीक आहे. तर पुढचा आपण प्रश्न पाहूया. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? 1. बौद्धिक व भावनिक, 2. फक्त बौद्धिक, 3. शारीरिक व मानसिक, 4. फक्त सामाजिक. तर याचे योग्य उत्तर आहे फक्त बौद्धिक. अध्ययनात क्रियाशील कोणत्या स्वरूपाचे असते? तर फक्त बौद्धिक. उत्तर क्रमांक 2. चला नेक्स्ट बघूया आपण. खालीलपैकी कोणती मुले विशेष गरजा असणारे नाहीत ते सांगा. तर यातलं आपल्याला काय सांगायचं आहे? विशेष गरजा असणार नाहीत अशी मुले सांगायची आहेत. 1. बौद्धिकदृष्ट्या मागासलेली, 2. उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली, 3. अध्ययन अक्षमता असलेली, 4. अध्ययन क्षमता असलेली. तर याचे योग्य उत्तर आहे अध्ययन क्षमता असलेली. विशेष गरजा असणारी मुले म्हणजे काय? विकलांगता म्हणजे जन्माच्या वेळी अथवा नंतर झालेल्या अपघातामुळे झालेले कायमची किंवा तात्पुरती शारीरिक मानसिक कमतरता होय. दिव्यांगत मुलांबाबत विकलांगता काही ठळक मुद्दे सांगतो. त्यातले अस्थिव्यंग, कर्णबधीर हे त्याच्यातील मुद्दे आहेत थोडे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील काही वर्तनाबद्दल दिले आहे, त्यापैकी बौद्धात्मक वर्तनाबद्दल कोणता आहे तो ओळखा. 1. शारदा सुंदर भरतकाम करते, 2. राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे, 3. विनंती परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नाचे उत्तर सोडविते, 4. सुनीताला शंख शिंपले जमवण्याचा छंद आहे. तर याचे उत्तर आहे विनंती परिच्छेद वाचून त्याच्यावर प्रश्न उत्तर सोडवते.
बौद्धात्मक आपल्यासने विचारले. मग त्यातलं शारदा सुंदर भरतकाम करते हे क्रियात्मक आहे. राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे हे भावनात्मक, म्हणजे त्यात त्याचं भाव दिसून येतात. विनंती परिचित वाचून त्याच्यावर प्रश्नाची उत्तरं सोडवते ते बौद्धात्मक आहे. आणि सुनीलला शंख शिंपल्या जमवण्याचा छंद आहे हा क्रियात्मक. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकाने सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकाने अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? मग मूर्तकडून अमूर्तकडे, ज्ञानाकडून अज्ञानाकडे, सुगमाकडून संकीर्णाकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे. तर याचे उत्तर आहे ज्ञानाकडून अज्ञानाकडे. तुमचे DED BED झालं आहे त्यातच हे प्रश्न आहेत सगळं, म्हणजे त्यातील हे ठळक मुद्दे आहेत. तुम्ही नीट लक्ष देऊन अभ्यास केला असाल तर तुमची एक्झाम ही निघून जाईल. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? 100% निकाल. 2 सर्व विद्यार्थ्यांना प्रावीण्यास उत्तीर्ण होणे. 3 परिणामकारक अध्ययन. 4 विद्यार्थ्यांचे यश. तर याचे उत्तर आहे परिणामकारक अध्ययन. जर शिक्षकांनी चांगला अध्याय शिकवलं तर मुलंही तसाच रिझल्ट देणार. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? परिणामकारक अध्ययन. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंटमध्ये ह्या प्रश्नाचे उत्तर सांगा. मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या टिंबाटिंबा यांनी केली आहे. तुम्ही कमेंटमध्ये याचे उत्तर पाठवा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.